आजच्या वचनासाठी मी पास्टरला आपल्यामध्ये बोलवलेलं आहे नसकी, आणि तुम्ही सर्वजण त्यांना परिचित आहात, तुम्हालाही ते परिचित आहेत, सर्वजण ओळखतात त्यांना. आमचं असंच बोलणं झालं फोनवर, तर मी म्हटलं या संडेला, आणि त्यांनी टाईम दिला. ते मला म्हटले तुम्ही नसताल तेव्हा मला सांगा. तुम्ही म्हटलं मी आहे तरी या, आणि ते आमच्यामध्ये आहेत. सो आपण त्याचं स्वागत करू. आपण सर्वजण उभे राहू वचनासाठी, आणि समय आपण वचनाला देऊ. 1 तास आपल्याला वचनासाठी भेटतो. सो आपण देवाला धन्यवाद. Only believe, only believe, all things are possible. Only believe, only believe. फक्त विश्वास करा, सर्व काही शक्य आहे. All things are possible. Only believe. Lord, I believe. मी विश्वास करतो प्रभू. होय पिता, आम्ही विश्वास करतो प्रभू, तुम्ही आमच्यामध्ये प्रभू. नाही तर आमचं येणं व्यर्थ होईल प्रभू, नाही तर आमचं बसणं व्यर्थ आहे, आमचा विश्वास व्यर्थ आहे. आबा, तुमच्या महान उपस्थितीला आम्ही अपेक्षित आहोत प्रभू. जीसस इज हियर, जीसस इज हियर. होय पिता, प्रभू आम्ही विश्वास करतो. जीसस इज हियर. All things are possible. Jesus is here. Hallelujah. यावेळेस आपण सर्वजण उभे असताना देवाचं वचन यशायाच्या ग्रंथामधून वाचूयात. What a beautiful honor it is to stand before the Lord. एखाद्या आदरणीय व्यक्तीसाठी उभं राहण्यात आपल्याला जसा आनंद होतो, त्याच्यापेक्षा अतिउच्च आनंद परमेश्वरासमोर राहण्यामध्ये आहे. आणि जसं आज आपण परमेश्वराचं वचन वाचत आहोत, परमेश्वराचं वचन म्हणजे खुद्द परमेश्वर आहे, आणि त्याच्या सानिध्यामध्ये आज आपण उभे आहोत. आणि म्हणून आज यशाया संदेशाच्या ग्रंथामधून 61वा अध्याय आणि पहिले 3 वचन कोणी वाचेल माझ्यासाठी? प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे, कारण दिनात सुवार्त सांगायला यहोवाने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयाच्या लोकांस पट्टी बांधायला, पाडाव केलेल्या सुटका व बंदीवानास मोकळी गाजून सांगायला, यहोवाच्या प्रसन्नतेचे वर्ष व आमच्या देवाचा प्रतिकाराचा दिवस गाजवून सांगायला, सर्व शोक करणाऱ्यास सांत्वन करायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखीच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेसून घ्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायपराची झाडे यहोवाचे लावणे असे म्हणतील. हालेलुया. आपण आपले डोळे बंद करूया. महान प्रेमळ स्वर्गीय देव बापा, तुझ्या नावाला मी उंचावितो, तुझी स्तुती करतो प्रभू. पुन्हा एकदा प्रभू या तुझ्या भवनामध्ये मला आणलंयस, त्याबद्दल तुझे उपकार मानतो प्रभू. या सकाळी तुझे लेकरं तुझ्या भवनामध्ये आलेले आहेत, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांनी त्यांच्या आरामाकडे प्रभू, त्यांच्या विश्रांतीकडे न पाहता प्रभूजी सर्व झटकून देऊन तुझ्या गौरवासाठी जमलेले आहेत. आणि प्रभू तुझं वचन सांगतं, गॉड इज नॉट डेटेड टू एनी मॅन. प्रभू कोणाचीही उदारी ठेवत नाही, तर जो परमेश्वर देतो परमेश्वर त्याला भरभरून देणारा आहे.
आणि म्हणून प्रभूजी जसे आज ते सर्व गोष्टी सोडून तुझ्या भवनात आलेले आहेत, ते जाताना रिकामी नाही जाणार आम्ही विश्वास करतो. प्रभू भरभरून तू त्यांना आशीर्वाद देणार आहे आम्ही विश्वास करतो. प्रभू आता या वचनामधून आम्ही प्रभू मनन करत असताना मी प्रार्थना करतो प्रभूजी की मी स्वतःला आता साईडला करतो, मी स्वतःला रिक्त करतो आणि विनंती करतो प्रभू तुझ्या लेकरांना तुझी गरज आहे. मी त्यांना काहीही देऊ शकत नाही राजा. प्रभू जर त्यांना कोणी देणारा आहे तर तू आहे. प्रभू मनुष्याने जर त्यांना दिलं तर ते थोडंसं राहील आणि ते तात्पुरतं राहील. मग प्रभू मी विनंती करतो स्वर्गाचे दरवाजे उघडले जाऊ दे आणि प्रत्येक प्रभू हृदयाची आज गरज नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण केली जाऊ दे. प्रभूजी सर्व गोष्टी तुझ्या हातात समर्पित करतो. धन्यवाद, गौरव, महिमा, आदर तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. आपण सर्वजण खाली बसू शकता. What a joy for me to be amongst you. मला खूप आनंद आहे की आज मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. मी विशेष पाळक साहेबांचे, तुमच्या सर्व एल्डर्स लोकांच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही प्रभूच्या या छोट्याशा लहानशा दासावरती विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा एक संधी दिली तुमच्यामध्ये सेवा करण्यासाठी. मी त्याबद्दल प्रभूचे आणि तुमच्या सर्व मंडळीचे मनापासून आभार मानतो. हालेलुया. तर आज तयार आहात देवाच्या वचनासाठी? आमेन. समथिंग दॅट गॉड हॅज प्रेस्ड ऑन माय हार्ट. विशेष करून जे आज प्रभूने माझ्या मनावर टाकलं ते म्हणजे आय बिलीव्ह की मी पहिल्यांदाच या वर्षामध्ये येत आहे. सो नवीन वर्ष सर्वांना सुखाचं जावं असं म्हणायला मला काही वाटणार नाही, कारण की आजचा संदेश नवीन वर्षासाठीचाच जणू काही मी घेऊन आलेलो आहे. अँड आय वॉन्ट टू टेक दिस अपॉर्च्युनिटी. मला या गोष्टीची संधीचा फायदा घ्यायला आणि आपल्या लोकांना या गोष्टी सांगायला शिकवायला खूप आवडतात. मागच्या वर्षी मला पाळक साहेबांनी अनुमती दिली होती आणि मागच्या देखील नवीन वर्षाच्या वेळेसमध्ये मी या ठिकाणी तो प्रचार केला होता. तुम्हाला कोणाला आठवतो का? कोणाला आठवतो का? कोणीतरी काहीतरी पॉईंट मला सांगू शकेल का? ओके, मी मागच्या नवीन वर्षाचं बोलतोय. अंजिराचं झाड मागच्या मेसेजचा पॉईंट होता. गॉड ब्लेस यू सिस्टर. मागच्या नवीन वर्ष 2025च्या पण स्टार्टिंगला मी एक मेसेज प्रचार केला होता. कोणाला काही पॉईंट आठवतोय? एखादा पॉईंट खूप आवडला असेल किंवा काही ओके, हरकत नाही. मी माझ्या चर्चमध्ये मी अशी प्रॅक्टिस मुद्दाम करतो. काय झालं सांगा, प्रश्न पडला पाहिजे. सो नेक्स्ट टाइम वेन यू कम फॉर द चर्च ना, लोक थोडेसे दर तयारी करणार. पास्टर विचारणार, बॉम्ब टाकणार, बाउन्सर टाकणार. ओके, हरकत नाही. आज आपण पाहणार आहोत थोडंसं, कारण की आज हे जग देवाच्या लेकरांनो जे जगाची राहराटी आहे आणि जगाची पद्धत आहे, ज्या रीतीने जगाची लाट चालू आहे, ज्या रीतीने जगाची धाव चालू आहे, खूप विचित्र आहे. आणि त्याचबरोबर विश्वासणाऱ्यांना या गोष्टीची गांभीर्यता, जबाबदारी आणि सुज्ञता असण्यासाठी प्रभूने जणू काय आमच्यासारख्या सेवकांना पाठवलेलं आहे की त्याचे लेकरू कोणी मागे राहता कामा नये. आणि म्हणून मला ती पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला जरी सांगितलं तर मला आठवतं. आमच्या चर्चमध्ये तर मी प्रत्येक नवीन वर्षाला ही सांगतोच या गोष्टी. ते बायबलचं वचन तसं आहे, बायबल सांगतं की बायबलचं वचन एखाद्या भिंतीमध्ये खिळा ठोकण्यासारखं आहे. आता भिंतीमध्ये खिळा किती लोकांनी ठोकलेला आहे आतापर्यंत आयुष्यामध्ये? एकदा तरी हात वरती करा. भिंतीमध्ये, लाकडामध्ये कुठेतरी खिळा मारलाय? हात बघू द्या मला. ओके, आता एका फटक्यामध्ये किती लोकांनी खिळा आतमध्ये टाकलाय? त्यांचे हात मला वरती दाखवा. एका फटक्यामध्ये खिळा पकडलाय, ठॉय गेला खिळा आतमध्ये. आहे असं कुणी? काय करायला लागतं? हळू 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 काय खिळायला हातोडीने ठोकायला लागतं, ज्याने करून तो बराबर आतमध्ये जाणार. बायबलचं वचन देखील तसंच आहे, पवित्र शास्त्र सांगतं.
आमेन. आणि म्हणून ह्या गोष्टीची मला संधीची फायदा घेऊन देवाच्या लेकरांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मला खूप आनंद होतो. तर देवाच्या लेकरांनो, अनेक लोकांनी नवीन वर्षाच्या संकल्पना घेतल्या असतील आणि मला वाटतं आता महिना झाला तर तुटल्या पण असतील. राईट. म्हणतात ना, रूल्स आर मेड टू बी ब्रोकन. नियम बनवलेच तोडण्यासाठी. सो लेट्स लुक इन टू द वर्ड. हालेलुया. 61 अध्याय आणि पहिले 3 वचन आपण वाचलेले आहेत. आय जस्ट गो डायरेक्टली इन टू द मेसेज. आपण वचन वाचलेले आहेत. तर या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे प्रभूच्या लेकरांनो, ऐका की परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण दिनांश शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. कारण की देवाच्या लेकरांनो, आज आपण जर पाहिलं, सगळं जग नवीन वर्षाच्या आणि नवीन गोष्टीच्या चकचकाटीमध्ये आणि शर्यतीमध्ये एका उत्तेजनामध्ये धाव घेत आहे. आणि सर्व लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन झालेलं आवडतं, हे की नाही? प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन नवीन गिफ्ट्स भेटले तर आवडतं, का नाही? काहीतरी नवीन गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली तर आवडतं. आणि म्हणून बरेच लोक नवीन वर्षाच्या या वर्षाच्या सुरुवातीस नवीन स्वतःला संकल्प करतात की मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. आणि हा जो गुणधर्म आहे देवाच्या लेकरांनो, हा मनुष्यामध्ये कुठून आलेला आहे? कारण की तुम्ही आणि मी ज्या परमेश्वरावरती विश्वास होतो, परमेश्वराला देखील नवीन गोष्टी करायला आनंद होतो. हालेलुया. त्याने पहिला दिवस बनवला आणि त्याने असं केलं आणि त्याने पाहिलं छान आहे, चांगले आहे. त्याने नवीन काहीतरी बनवलं, तो म्हटला चांगले आहे. सो गॉड ऑल्सो इज इंटरेस्टेड टू क्रिएट न्यू थिंग्स इन हिज पीपल. देवाला देखील त्याच्या लोकांमध्ये नवीन काहीतरी करण्यामध्ये खूप आनंद होतो. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये आज मनुष्य नवीन गोष्टीचा शोध करण्यासाठी किंवा नवीन गोष्टीचा प्राप्ती करण्यासाठी आज परमेश्वराला सोडून त्याने परमेश्वराऐवजी ज्या सांसारिक गोष्टी आहे त्याच्याकडे बघून त्याचा आनंदच्या घेण्यामध्ये लुप्त झालेला आहे. मॅन हॅज रिप्लेस्ड गॉड बाय द मटेरियल थिंग्स. मनुष्याने देवाऐवजी सांसारिक गोष्टीमध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये भेटण्यामध्ये त्याला जास्त आनंद होतो. पण लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, जगाच्या गोष्टीचा एखादी गोष्ट आपण प्राप्त करण्यासाठी काय करतो? यत्न करतो, प्रयत्न करतो, ध्यास लावतो, झटतो, मेहनत घेतो. आणि ती नवीन गोष्ट प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेस आपण शक्ती लावतो, प्रयत्न करतो, तयारी करतो, पण ती गोष्ट प्राप्त झाल्यावरती त्याचा आनंद किती वेळ टिकतो, किती वेळ राहतो? समजतं मी काय बोलतोय? जर समजत असेल तर माझ्या संगती काय बोला, आमेन, हालेलुया. म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजत आहे. की एखादा व्यक्ती आहे, एखादं लेकरू आहे, तो मेहनत करत आहे, जीव तोडून मेहनत करत आहे की मला या डिग्रीला मला प्राप्त करायची आहे, हो मला ही डिग्री माझ्या जीवनामध्ये हासिल करायची आहे. ती डिग्री त्याला भेटल्यावरती त्याचा आनंद कुठपर्यंत? पेढे वाटण्यापुरता. पेढे वाटून झाले, सगळ्यांना सांगून झालं की आनंद पण संपून जातो. किंवा अजून काय, अरे नाही मला ही गाडी घ्यायची आहे, अरे नाही मला ते घर घ्यायचं आहे, आणि मला ती गोष्ट घ्यायची आहे. आणि म्हणून मनुष्य नवीन एक गोष्ट झाली की दुसरी नवीन गोष्ट, आणि ती दुसरी झाली की तिसरी गोष्ट, अशा नवीन गोष्टीच्या मागे लागत असतो. पण त्याचा आनंद तेवढा पुरता क्षणिक आहे. तुम्हाला मनुष्य विचार करतो की मला एखादी डिग्री भेटली, मी UPSC क्लिअर केलं, मी IAS बनलो, मी हे बनलो, मी ते बनलो, त्याचा आनंद कुठपर्यंत आहे? ते सर्टिफिकेट भेटण्यापुरतं. सर्टिफिकेट भेटल्यावरती तो त्याला माला जपत बसत नाही, हे का नाही? ते फ्लॅटचं चावी त्याला साठी तो धडपड करतो, मला घर पाहिजे, घर पाहिजे, आणि फ्लॅटची चावी घेऊन तो फक्त घराकडे बघत बसत नाही. तो मनुष्याच्या मनामध्ये काय होतं की त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये दुसरी इच्छा जागरूक होते आणि तो त्याच्या मागे लागतो. आणि अशाच रीतीने मनुष्याची रेस कधी संपत नाही.
समजताय? कारण की मनुष्य त्या गोष्टीसाठी बनलेलाच नाहीये. तुम्ही आणि मी त्या गोष्टीसाठी बनलेलंच नाहीये. बायबल सांगतं, दाविदाला आहे वचन, दाविदाला आहे प्रकाशन, दाविदाला आहे प्रगटीकरण खूप लवकर कळालं. आणि म्हणून तो काय म्हणतो की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड देयर इज फुलनेस ऑफ जॉय. हालेलुया. ज्यावेळेस देवाची उपस्थिती येईल त्या ठिकाणी आनंद परिपूर्ण येणार. तो आनंद कधी संपणार नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, काही जर तुम्हाला पाहिजे आहे तर देवाच्या उपस्थितीसाठी मागणी करा. जर तुम्हाला काही गोष्टीची आवश्यकता आहे, तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट ती गरज पूर्ण करणारा कोण आहे? परमेश्वर. त्याला मध्ये घेऊन या, त्याला तुमच्या संगती घ्या. त्याच्या भेटीसाठी तुम्ही तडपा, लुलपत राहा. कारण की त्याच्या उपस्थितीमध्ये कोणती कमतरता राहत नाही. आमेन. पण मनुष्याने आज परमेश्वराऐवजी जगाच्या गोष्टी बदलून टाकल्या असल्यामुळे मनुष्य आज संतोषी नाहीये. तो आज दाखवत असेल की मी आनंदी आहे, तो आज दाखवत असेल की मी खुश आहे, पण तो आज संतुष्ट नाहीये. आणि म्हणून मनुष्याची धाव संपत नाही. तो लहानपणापासून धावत राहतो तर वृद्ध होईपर्यंत धावतच राहतो. आज आपल्यामध्ये सिनियर कोणी आहे का? आजी मला दिसतात आहे. आजींना जरी तुम्ही विचारले, आजी आता आजी तुम्ही खूप आयुष्य चांगल्यामध्ये जगलात, पण तुम्हाला काय चिंता आहे का? लय चिंता आहे बाबा आजी. तुम्ही आजींना विचारू शकता नंतर. आजीला तुम्ही म्हटलं की टेन्शन नाही का आता? आजी काय, अरे बाबा लय टेन्शन आहे, लय काळजी आहे. मुलाचं करायचं असं, नातवाचं करायचं असं, याचं करायचं तसं. मनुष्याच्या ह्या गोष्टी कधीही सुटत नाही. आणि म्हणून तुमचा जो खरा आनंद आहे, आज बिलीवर लोकांनो, तुम्हाला या समजणं गरजेचं आहे. आपला जो आनंद आहे तो देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. म्हणून बायबल सांगतं, स्वर्गाचं राज्य पहिले शोधा, बाकी गोष्टी तुमच्याकडे चालत येतील. अनुवादाचा 28वा वाद्य पहिले 12 वचन सांगतात, देवाला पहिले धरा, आशीर्वाद तुमच्या घराचा शोध करत येतील. जगाचे लोक आशीर्वादाच्या मागे पळतात, आशीर्वाद बिलीवर लोकांच्या घराकडे पळतात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज हे समजून घ्या की परमेश्वराला नवीन गोष्टी करायला आवडतात, पण त्याला नवीन गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे नाही करायच्या आहेत. हालेलुया. लेट अस सरेंडर टू गॉड. आज देवाला समर्पित व्हा. आज देवाला म्हणा, प्रभू माझ्या जीवनामध्ये जर नवीन काय पाहिजे तर मला नवीन हृदय पाहिजे. कारण की तुम्हाला नवीन हृदय देण्याचं वादा केलेला आहे, वचन दिलेलं आहे. देवाच्या लेकरांनो, 2025 साठी अनेक लोक आज किती उड्या मारत होते, पण 2025 गेला, 2026 आला. अनेक लोकांनी किती उड्या मारल्या असतील त्याच्यामध्ये, पण 2026 असं निघून जाईल. समजतंय? वर्ष येत राहतील आणि वर्ष जात राहतील, पण तुम्ही आणि मी जगाच्या लोकांना या नवीन वर्षाची तयारी करू द्या. तुम्ही आणि मी या गोष्टीकडे लक्ष द्या. मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या देवाच्या लेकरांनो. दिस इज व्हेरी सिरियस. जगाचे लोक नवीन वर्षाची वाट पाहतात. जगाचे लोक 31 डिसेंबरची वाट पाहतात. तुम्ही बघितलं 31 डिसेंबरला वातावरणच वेगळं असतं एकदम. त्याच्याकडे येतो मी, थांबा. पण जगाचे लोक नवीन वर्षाच्या आनंदासाठी असे वाट बघून असतात. जगाचे लोक नवीन वर्षाच्या तयारीसाठी प्लॅनिंग मध्ये असतात. पण तुम्ही आणि मी या नवीन वर्षाकडे पाहता कामा नाही. वर्ष येत राहतील, वर्ष जात राहतील. तुम्ही आणि मी कशाकडे पाहण्याची गरज आहे तर मी तुम्हाला सांगत आहे. आता देवाच्या लोकांनो नीट लक्ष द्या. जगाचे लोक नवीन वर्षाची तयारी करण्यामध्ये काय गुंतलेले आहेत, जुंपलेले आहे. तुम्ही आणि मी नवीन वर्षाच्या तयारीसाठी नाही, तुम्ही आणि मी नवीन स्वर्गाच्या तयारीसाठी जुंपलो पाहिजे. तुम्ही आणि मी नवीन यरुशलेमेसाठी जुंपलो पाहिजे. तुम्ही आणि मी नवीन सियोनामध्ये जाण्यासाठी जुंपलो पाहिजे. हालेलुया. कारण की ते राज्य, ते घर, त्याचं द्वार आपल्यासाठी बनलेले आहेत. आमेन. तिकडे तुम्ही असे जाऊ शकत नाही. जशा रीतीने लोक 31 डिसेंबरची वाट पाहता, 31 अरे डिसेंबर सुरू हो गया है, आता असं करायचंय, तसं करायचंय. 30 तारीख आली, 31 तारीख आली की लोक जसे प्लॅनिंग मध्ये असतात. असं करायचंय, तसं करायचंय.
अरे हे गेम्स ठेवलेत का, ते गेम्स ठेवलेत का, अरे या केटर्सला ऑर्डर दिली का, अरे हे प्लॅनिंग केलीत का. दुसऱ्यांचा ग्रुप जो असतो ना वेगळा, त्यांचा वेगळा प्लॅनिंग असते. ए भाई अरेंजमेंट हुआ है क्या अपना सब. त्या गोष्टीची तयारी तुम्ही आणि मी कोणत्या तयारीमध्ये बिझी आहोत का तुम्ही मी त्यांच्यासारखेच बिझी आहोत त्या गोष्टीमध्ये. आज हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. ते लोक त्या तयारीमध्ये किती आवेशाने बिझी आहेत. ते लोक त्या तयारीमध्ये किती आतुरतेने जोर लावून तयारीमध्ये बिझी आहेत. तुम्ही आणि मी आज कोणत्या तयारीमध्ये बिझी आहोत. आपण त्यांच्यासारखीच त्यांच्या तयारीमध्ये बिझी आहोत का मी माझ्या नवीन यरुशलेमेमध्ये जाण्यासाठी बिझी आहे. मी त्या नवीन स्वर्गामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण की तुम्हाला आणि मला प्रभूने एक वादा दिलेला आहे, एक वचन दिलेलं आहे की मी जात आहे तुझ्यासाठी जागा तयार करायला. आमेन. कोणासाठी ती जागा तयार होत आहे. कोणासाठी. कोणासाठी. ती चावी तुमची वाट बघत आहे. हालेलुया. ओ सी इफ नाउ लेट मी टेक दिस अपॉर्च्युनिटी. मी या ठिकाणी आलेलं आवडतं तुम्हाला. थँक्यू सो मच. प्रभूची स्तुती असो. पालक साहेबांनी सपोज अनाउन्समेंट केली की हा पुढच्या रविवारी पास्टर सियोन येणार आहे चर्चला. ओके, तर तुम्हाला आवडेल. तुम्ही सगळेजण अरे पास्टर सियोन येणार आहेत, आपण संदेश ऐकायला जाणार आहोत. आणि तुम्ही सगळेजण एकदम आवेशाने आलेत, उत्तेजनाने आलेत आणि बसलेत. आणि मी लास्ट म्हटलं पास्टर मला ना नाही जमत आहे यायला, मला नाही जमत आहे यायला, प्लीज तुम्ही काहीतरी अरेंज करा, मॅनेज करा. हे का नाही. मग तुम्हा लोकांना कसं वाटेल जर दुसरा कोणी म्हणजे देव त्याची गरज पूर्ण करेल. पण तुमच्या मनात काय होती, एक अपेक्षा होती, एक आकांक्षा होती की पास्टर सियोन येणार आहे, आम्ही त्यांच्याकडनं वचन ऐकणार आहे. पण मनुष्याचं मन कसं होतं मग, अरे यार पास्टर आले नाही. मनुष्याचं मन कसं होतं, का कसं होतं, नाराज होतं. तशाच रीतीने तुमची किल्ली तुमची वाट बघत आहे. तुम्ही त्या किल्लीला तुम्हीच फक्त वारीस आहात घेण्यासाठी. तुमच्या ऐवजी जर तिकडे दुसरं कोणी गेलं तर प्रभूला आवडेल का. ती जागा रिकामी राहिली तर प्रभूला आवडेल का. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय, समजतंय देवाच्या लेकरांनो. आणि म्हणून जग या गोष्टीच्या तयारीमध्ये आहे, त्यांना बिझी राहू द्या, त्यांना त्यांच्या न्यू इयर मध्ये बिझी राहू द्या. पण तुम्ही आणि मी त्या स्वर्गाच्या तयारीसाठी, नवीन यरुशलेमेसाठी तयारी केली पाहिजे, त्या स्वर्गासाठी तयारी केली पाहिजे. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो हे वर्ष खूप महत्वाचं आहे. हे वर्ष खूप महत्वाचं आहे. समजून घ्या. आज फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही जर या ठिकाणी बसलेले आहात, जर तुम्ही आज या ठिकाणी देवाचे वचन ऐकत आहात, तर तुम्ही अशाच रीतीने ते बसलेले नाही आहात, हे समजून घ्या. कारण की देवाची इच्छा होती एका वेळेमध्ये की अरे पृथ्वीवरती पाप भयंकर वाढलेला आहे. ओ प्रभूला स्वर्गातून बघण्यासाठी पण कसं तरी वाटत होतं. प्रभूला स्वर्गातून डोकवण्यासाठी देखील लाज वाटत होती. एवढ्या विचित्र रीतीने पृथ्वी वाईट आणि नासून गेली होती. आणि म्हणून या पृथ्वीला वाचवण्यासाठी त्याने पृथ्वीवरती अवलोकन केलं. आणि त्याला कोण दिसलं, प्रभूने उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पाहिलं की पृथ्वी खूप खराब झालेली आहे, त्यावेळेस त्याला कोण दिसलं पृथ्वीवरती. सगळ्या मानव जातीकडे त्याने पाहिलं, सगळे त्याला खराब झालेले दिसले. एक व्यक्ती त्याला चांगला दिसला. कोण होता तो. हालेलुया. कोण होता तो. हालेलुया. कोण होता तो. ओ त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी त्याला एक माणसाची गरज होती. त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी त्याला एक फॅमिलीची गरज होती. कोणती फॅमिली होती ती. हालेलुया. कोणती फॅमिली होती. नोहाची फॅमिली होती. आणि देवाच्या लेकरांनो त्याने नोहाला एक मेसेज पाठवला, नोहाला एक संदेश पाठवला की तू तारू तयार कर आणि तुझ्या परिवाराचं तू काय कर, रक्षण कर. जर देवाच्या लेकरांनो नोहा तिथे नसता तर, नोहा तिथे नसता तर पृथ्वीचं काय झालं असतं. जसं अब्रामच्या प्रार्थनेमुळे लोट त्या एरियामध्ये त्याला दिसला.
सोदोम गोमोरामध्ये त्याने लोटाला बाहेर काढलं तर प्रभूला काही दिसलं तिकडे? लोटाच्या परिवाराला बाहेर काढल्यावरती त्या एरियामध्ये प्रभूला काही दिसलं का? कोणी धार्मिक दिसलं का? म्हणून त्या एरियाचा प्रभूने काय करून टाकला? नाश करून टाकला. पण या ठिकाणी या पृथ्वीवरती एक परिवार दिसला, नोहाचा परिवार, आणि म्हणून त्याच्या वाचवण्यासाठी त्याने त्याला एक संदेश दिला. आमेन. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, परमेश्वराला नोहाची गरज होती त्या मनुष्य मात्राला, मनुष्य जातीला जिवंत ठेवण्यासाठी. आणि म्हणून मनुष्याला वाचवण्यासाठी देवाने नोहाला निवडलं आणि नोहाच्या द्वारे त्याच्या परिवाराला निवडलं. आमेन. हालेलुया. तुम्ही जर तुमच्या परिवारामध्ये एकटे विश्वासणारे आहात तर खंबीर रीतीने उभे राहा. तुमच्या विश्वासाच्या द्वारे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या उपास प्रार्थनेच्या द्वारे प्रभू तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला, तुमच्या लेकरांना बदलेल आणि त्यांना देखील घेऊन येईल. तुम्ही आशा सोडू नका. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, परमेश्वराने विचार केला की नोहाच्या काळामध्ये पाऊस जो आला तो फक्त नोहाच्या एरियावरती. ज्यावेळेस 26 जुलै झाला त्यावेळेस पाऊस कुठे आला? 26 जुलैला पाऊस कुठे आला? 26 जुलैमध्ये डुबलं कोण? कोण डुबलं? बोला बोला. 26 जुलैमध्ये सगळ्यात त्रास कोणाला झाला? मुंबईकरांना. नगरच्या लोकांना त्रास होता का? किंवा दुसरे तुमचे गावाकडचे दुसरे कुठे असेल ते लोकांना त्रास झाला का? ते लोक सुखामध्ये होते? ते लोक टेन्शन मध्ये होते का? टेन्शन मध्ये असेल आपल्यासाठी, पण त्यांना चटके भाजत होते का? चटके कोणाला भाजत होते? मुंबईकरांना, आपल्याला. पण नोहाच्या दिवसामध्ये तसं नव्हतं. तिथे सगळ्या जगात आला होता. तिथे 26 जुलै फक्त नोहाच्या एरियामध्ये नव्हता आला, पूर्ण जगामध्ये आला होता. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज लक्ष राहू द्या. देवाला जर तुम्ही आज 2026 मध्ये आहात तर देवाला तुमची गरज आहे. जशी परमेश्वराला नोहाची गरज होती, देवाला आज तुमची गरज आहे. देवाने विचार केला की अरे, मला एका लहानशा हातबल छोट्याशा राष्ट्रामधून जगाला दाखवायचं आहे. जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, माझ्यावरती जर तुम्ही भाव ठेवून चाललात तर मी तुम्हाला मोठं राष्ट्र करेल, मी तुम्हाला आशीर्वादित करेल, मी तुम्हाला दुधामधाचा देश देईल. एका हातबल लहानशा राष्ट्राला. कोणाला? कोणता होता तो? इस्रायल. पण इस्रायलची सुरुवात कुठून होणार होती? इस्रायलची सुरुवात कुठून होणार होती? कोणाच्या द्वारे? इस्रायलची सुरुवात कुठून होणार होती? कोणापासून सुरुवात होणार होती? इस्रायलची सुरुवात कोणापासून होणार होती? देवानी प्रार्थना योजना केली इस्रायलसाठी, पण इस्रायलची सुरुवात कोणापासून होणार आहे? येस मोठ्याने अब्राहम पासून. हालेलुया. देवाने इस्रायलसाठी योजना केली, पण त्याची सुरुवात कोणापासून होणार आहे? अब्राहम. याकोब जो आहे इस्रायल, त्याचा बाप कोण आहे? इसाक. त्याचा पप्पा कोण आहे? अब्राहम. अब्राहमापासून ती सुरुवात होणार आहे. पण अब्राहम कुठे अडकलाय? अब्राहम जोपर्यंत सीन मध्ये येत नाही तोपर्यंत इस्रायल बद्दल प्रभू काही करू शकत नाही. जो पण अब्राहमाचा जन्म होत नाही, जो पण अब्राहम त्या ऍक्शन मध्ये येत नाही, प्रभू इस्रायलची योजना पूर्ण करू शकत नाही. समजतंय मी काय बोलतोय? गॉड हॅज अ बिग प्लॅन फॉर इस्रायल, पण अब्राहमाचा जन्म झाला नाही अजून. पण ज्यावेळेस अब्राहमाचा जन्म झाला, अब्राहम अडकलाय मूर्तीपूजेमध्ये. प्रभूला त्याला समजावं लागतंय, बाळा तू काय करतो इथे? तू या गोष्टीसाठी नाही जन्मला आहे. मी तुला विश्वासाचा पिता बनवणार आहे. तू कुठे बसला इथे? उठ इकडनं. आज तुम्ही कुठे अडकलेला आहात देवाच्या लेकरांनो? तुम्ही या जगाच्या रारिटीसाठी बनलेले नाही आहात. तुम्ही या जगाच्या गोष्टीसाठी बनलेले नाही आहात. तुम्ही स्वर्गासाठी बनलेले आहात. हालेलुया.
हो, जोपर्यंत मोशेचा जन्म झाला नव्हता इस्रायल लोक गुलामामध्ये होते, फारोच्या दास्यामध्ये होते, गुलामगिरीमध्ये जगत होते. पण ज्या दिवशी मोशेचा जन्म झाला, बायबल सांगतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये, परमेश्वरला त्यांची आरोळी ऐकू गेली. बायबल सांगतं परमेश्वर त्यांची आरोळी, त्यांची प्रार्थना ऐकू गेली. का आरोळी ऐकू गेली? कारण की मोशेचा जन्म झाला होता. हालेलुया. कारण की मोशेच्या जन्माच्या द्वारे प्रभू इस्रायलला सोडवण्याची योजना केलेली आहे. आज जर तुमच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे, आज जर तुम्ही 2025 पार करून 2026 मध्ये आलेला आहात, तर लक्षात राहू द्या, देवाला तुमच्यापासून काहीतरी योजना आहे आणि देव तुमच्यामधून काहीतरी करू इच्छित आहे. तुम्ही देवाचे आहात, तुम्ही प्रभूसाठी बनलेले आहात, हे तुम्ही विसरता कामा नये. गॉड नीड्स यू. जशी परमेश्वराला नोहाची गरज होती, जशी परमेश्वराला अब्रामाची गरज होती, जशी परमेश्वराला मोशेची गरज होती, जशी परमेश्वराला संदेष्टांची गरज होती, जशी परमेश्वराला सगळ्या अपॉसल्सची गरज होती, तशाच रीतीने आज परमेश्वराला 2026 मध्ये तुमची गरज आहे. तुम्ही काय करणार आहात प्रभूसाठी? तुम्ही प्रभूसाठी काय करू शकता? त्याच्यासाठी आज तुम्हाला तयारी करायची आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज प्रभूकडे तुम्हाला नवीन गोष्टी मागण्यासाठी जर काय करायचं आहे, तर प्रभूला सांगा की प्रभू मला नवीन हृदय पहिले दे. जोपर्यंत ते नवीन हृदय येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला जगाच्याच गोष्टी नवीन वाटतील. जोपर्यंत परमेश्वराचं नवीन हृदय येणार नाही, परमेश्वराच्या गोष्टी दिसणार नाहीत. म्हणून पॉल म्हणतो कोरिन्थीकराच्या पहिल्या पत्रात 2 अध्यायामध्ये, तो म्हणतो जे शारीरिक लोक आहे, दैहिक लोक दैहिक गोष्टींचा विचार करतात, आत्मिक लोक आत्मिक गोष्टींचा विचार करतात. नवीन हृदय जर आपल्याला भेटलं नाही, तर आपल्याला इकडच्या गोष्टी नवीन पाहिजे. अरे ये चाहिए, अरे वो चाहिए, अरे वो चाहिए, उसके बाद वो चाहिए. मग आयुष्य पण कमी पडतं माणसाला. पण ज्या वेळेस आपल्याला नवीन हृदय प्राप्त होईल देवाच्या लेकरांनो, त्यावेळेस तिकडच्या गोष्टी आपल्याला दिसू लागतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची काय गरज आहे, तर आज प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू मला त्या नवीन स्वर्गासाठी तयार कर. कारण की आज देवाच्या लेकरांनो, की सर्व गोष्टी जुन्या होऊन गेलेल्या आहेत. आणि या प्रवासामध्ये तुम्ही आणि मी कोणत्या दिशेने चाललेलो आहोत? स्वर्गाच्या दिशेने चाललेलो आहोत. स्वर्गाच्या दिशेने जाणं सोपं नाहीये. बघा, 4 माळे चढल्यावरती आपल्याला धाप लागते. आणि जर फ्लॅट जर 10व्या माळ्यावरती असेल, लिफ्ट बंद असेल, तर मग बाबा मी खालीच बसतो, मी खालीच बसते, नको लाईट आल्यावर जाऊ. हा, 10व्या मजल्यावर फ्लॅट आहे आणि लिफ्ट बंद, चढू काय आपण? चढताच घाम फुटणार, ताप येणार आपल्याला. जर 10 माळे चढून जाणं सोपं नाहीये, तर मग स्वर्ग चढून जाणं सोपं आहे का? स्वर्ग चढून जाणं सोपं आहे? याकोबाला काय दिसली होती स्वर्गात जाण्यासाठी? शिडी दिसली होती की नाही त्याला? पहिला माळा, दुसरा माळा, 10वा माळा, शिडी चढून जायची आहे की नाही? जर बिल्डिंगची शिडी चढून जाणं सोपं नाहीये, तर स्वर्गाची शिडी चढून जाणं सोपं आहे का? जर बिल्डिंगच्या शिडी चढायला धाप लागते, तर स्वर्गाची शिडी चढायला धाप नाही लागणार. कारण की स्वर्गाची शिडी चढत असताना जगाच्या गोष्टी तुम्हाला खाली खेचतील. जसं बिल्डिंगची शिडी वरती चढताना गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली खेचतं, म्हणून आपल्याला ताकद लावावी लागते. ऐक ऐक ऐक. तशाच रीतीने स्वर्गाची शिडी चालत असताना जगाच्या गोष्टी खाली खेचतात आणि मग आपल्याला वाटतं, अरे हे संदेश कशाला सांगितला, नको 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 नको, हे बरं वाटतं, हे हा संदेश नको. अरे पास्टरनी याच्यावरती कशाला सांगितलं, मला हे काय जमत नाही. समजतंय?
जर बिल्डिंगची शिडी चढणं सोपं नाही तर स्वर्गात चढून जाणं देखील सोपं नाहीये. आणि म्हणून आपल्याला ते नवीन हृदय पाहिजे, कारण की नवीन हृदयामध्येच नवीन आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा येऊ शकतो, जो लिफ्टचं काम करेल. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा जुन्या हृदयामध्ये राहू शकत नाही, येऊ शकत नाही. त्याला नवीन हृदयाची गरज आहे. म्हणून यजकेलच्या 36व्या अध्यायामध्ये सांगतो, परमेश्वर काय सांगतो, मी तुला नवीन हृदय देईल, नवीन आत्मा देईल आणि मग त्याच्यामध्ये माझा आत्मा टाकेल. मग तो आत्मा लिफ्टचं काम करेल. मग तुम्हाला ताकद लावावी लागते का लिफ्टमध्ये? लिफ्टमध्ये चढताना ताकद लावावी लागते का? तो पवित्र आत्मा लिफ्टचं काम करेल. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, जर तुम्ही या जुन्या हृदयामध्ये अडकून बसलेला आहात, आज जर कोणी त्या जुन्या विचारामध्ये, जुन्या हृदयामध्ये, जुन्या जीवनामध्ये जर अडकून बसला असेल, तर आज पौल म्हणतो, आज प्रभूकडे पश्चाताप करा. कारण की जर तुम्ही पश्चाताप करताल तर तो क्षमा करणारा दया सागराचा परमेश्वर आहे. तो तुम्हाला क्षमा करेल. शैतान तुम्हाला किती दोष दाखवायला आला, पण जर तुम्ही पश्चाताप केला तर प्रभू तुम्हाला क्षमा करेल. आजच तारणाचा दिवस आहे. पौल म्हणतो, उद्या नाही, पुढचा रविवार नाही, नवीन वर्षाचा रविवार नाही. परमेश्वरला नवीन वर्षाचा रविवार लागत नाही आशीर्वाद देण्यासाठी. परमेश्वरला काही लागतं तर ते भग्न हृदय आणि अनुतप्त हृदय लागतं. हालेलुया. जे आपण दुसऱ्या वचनामध्ये वाचलं, परमेश्वरला जर काय लागत आहे तर ते भग्न हृदय. आज त्या भग्न हृदयाने जर तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली तर प्रभू तुमच्यामध्ये नवीन सृष्टी तयार करेल. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू मी अडकलेलो आहे, मी अडकलेली आहे, या गोष्टी मला सुटत नाहीये, पण माझी इच्छा आहे की मला याच्यातून बाहेर यायचं आहे. मला नाही जमत आहे, पण तू मला मदत कर. संदेष्टा म्हणतो, तुम्हाला जेवढी आतुरता नाहीये बाहेर येण्यासाठी, तेवढी परमेश्वरला आतुरता आहे तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आणि पवित्र आत्मा देण्यासाठी. God is more interested in giving you the Holy Spirit than you are more interested. Hallelujah. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे समजून घ्या की नवीन हृदय भेटल्याशिवाय मला नवीन गोष्टी दिसणार नाहीत. परमेश्वराला नवीन करण्यासाठी नवीन वर्षाची गरज नाही. परमेश्वर काहीही तुमच्या जीवनामध्ये कधीही नवीन करू शकतो. त्याला तुमचं हृदय पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये त्याला त्याची उपस्थिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला कळेल की माझा आनंद परमेश्वरामध्ये, आनंदामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता राहणार नाही. हालेलुया. आणि म्हणून काही गरज आहे आज आपल्याला, तर आपल्याला समजण्याची गरज आहे की प्रभूने मला निवडलेलं आहे, प्रभूने मला वेगळं केलेलं आहे. त्यांना आनंद करायचा आहे, त्यांना करू द्यात, पण तुम्ही त्याच्यासाठी बनलेले नाही आहात. हालेलुया. तुम्ही एक विशेष कार्यासाठी बनलेले आहात. ज्यावेळेस तुम्ही स्वर्गामध्ये आपण घेतले जाऊ, त्या सगळ्या सृष्टी, सगळं लोक बघत राहतील. हालेलुया. त्याच्यासाठी तुम्ही आणि मी बनलेलो आहोत. या पापमय जगामध्ये जग आणि पाप एवढं भयानक घाणेरडं झालेलं आहे आज, की या पापी जगामध्ये देखील प्रभू चॅलेंज करत आहे की या घाणेरडं तुला बनवायचं, शैताना बनव, किती घाणेरडं बनवायचंय, या घाणेरड्या पाप तुला किती वाढवायचं वाढव. या सगळ्या घाणेरड्या अवस्थेमध्ये देखील काही लोक आहेत जे माझ्या वचनाला अजून घेऊन चालत आहेत. तुला किती पाप वाढवायचं वाढव, त्याच्यामध्ये माझे लोक अडकणारे नाहीयेत, कारण की ते माझे आहेत. आणि म्हणून प्रभूला तुमची गरज आहे त्या शैतानाला दाखवून देण्यासाठी की माझे लोक माझ्यावरती विश्वास ठेवून चालत आहे. जसं प्रभूने इयोबासाठी शैतानाला चॅलेंज केलं, प्रभूने इयोबाकडे बघून शैतानाला चॅलेंज केलं, जा काय करायचं ते कर. परमेश्वरचा संदेश म्हणतो गॉड्स ईडन अँड सैटन्स ईडन मध्ये बघा, तो म्हणतो शैताना तुला काय करायचं ते कर. या टाइम मध्ये, या 2026 मध्ये असे लोक आहेत जे माझ्या वचनापासून फितुरी करणार नाहीत.
जे माझ्या वचनाला कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, जे माझ्या वचनाला, माझ्या विश्वासाला दगा देणार नाहीत. तुला किती त्यांच्यासमोर आकर्षण आणायचंय, किती त्यांच्यासमोर तुला ग्लिटर आणि ग्लॅमर आणायचंय, किती त्यांच्यासमोर तुला मोह आणायचंय, ते फसणारे नाही आहेत. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, खूप वेळेस शैतान आपल्याला फसवत नाही, खूप वेळेस आपलंच मन आपल्याला फसवत असतं. इट इज नॉट द डेव्हिल. शैतान नाही, खूप वेळेस आपलंच मन आपल्याला फसवत असतं. संदेश म्हणतो की सगळ्यात मोठा माझा दुश्मन जर कोणी आहे तर कोण आहे माहितीये? तो म्हणतो शैतान माझा मोठा दुश्मन नाहीये. सगळ्यात मोठा अडखळण, सगळ्यात मोठा दुश्मन, जो मला देवाची सेवा करू देत नाही, जो देवाचं काम मला करू देत नाही, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझ्यासाठी जर कोण आहे तर माझा स्वतःचा स्वभाव, माझा विचार. विल्यम ब्रॅनम माझ्यासाठी मोठा दुश्मन आहे. तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अडखळण कोण आहे? तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी सगळ्यात मोठा अडखळण कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? पकडा, इकडे पकडा जरा, असं पकडा, इथे पकडा जरा, पकडा, मी सांगतो तुम्हाला, पकडा. आहे लक्षात राहिलं पाहिजे हा संदेश तुम्हाला. इकडे पकडा, जोरदार पकडा जरा, चिमटा बसला पाहिजे. हे तुम्हाला स्वर्गात जाऊ देणार नाही, हे तुम्हाला स्वर्गात जाऊ देणार नाही. हा पॉइंट लक्षात राहू द्या. नेव्हर यू फॉरगेट दिस. लेट मी सी युअर हँड. मला तुमचा हात बघू द्या. वरती 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 वरती, असं वरती, चिमटा जोरदार बसला पाहिजे. हे तुम्हाला स्वर्गात नाही जाऊ देणार. हे तुम्हाला अजून झोपायला सांगणार, अजून थोडीशी, अजून 10 मिनिटं झोप घेतो, अजून तुम्हाला उशिरा थोडस प्रार्थना नंतर करतो. अरे आज काय चर्चला, कालच तर प्रार्थना अटेंड केली, आज नको जायला सांगेल. हे तुम्हाला मागेच ठेवणार. हे तुम्हाला काय करेल माहितीये का? अरे फास्टिंग प्रेयर मला नाही जमणार, मला भूक लागते रे बाबा, मला भूक धरवतच नाही. हे तुम्हाला देवाजवळ जाऊ देणार नाही. हालेलुया. म्हणून संदेश म्हणतो सगळ्यात मोठा विचित्र दुश्मन जर माझा कोणी आहे तर तो विल्यम ब्रॅनम आहे. माझा स्वभाव, माझा विचार आहे. आणि तुमच्यासाठी सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे? कोण आहे? आपणच आहोत. पण आज देवाच्या लेकरांनो लक्षात राहू द्या, आज आपलंच मन, शैतान नाही, आपलंच मन आपल्या आड आलेलं आहे. प्रभू अनेक नवीन गोष्टी करू इच्छित आहे आपल्यासाठी, पण आपण काय घेऊन बसलोय माहितीये? 10 साल पहले उसने मेरे साथ ऐसा किया था. 20 वर्ष अगोदर माझ्या भावाने मला असं बोललं होता, माझी बहीण मला अशी बोलली होती, माझं हे चोरलं तिने, माझं ते चोरलं तिने. अरे प्रभू तुला नवीन गोष्टीकडे घेऊन जाते बाळा, आणि तू 10 साल पहिले जगत आहे, अजून 20 वर्ष मागे जगत आहे दादा. प्रभू तुला कुठे घेऊन चाललाय सार्वकालिक मध्ये, आणि तू 20 वर्ष पहिले घेऊन बसलाय अजून. हालेलुया. प्रभू तुमच्यासाठी नवीन काहीतरी करू इच्छित आहे. किती लोकांना समजत आहे मी जे बोलत आहे? नाउ आय वॉन्ट यू टू गेट दिस क्लिअर. मागच्या वर्षी पण हाच पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता. पुढच्या नवीन वर्षात जर कधी पाळक साहेबांनी मला बोलवलं तर मी परत विचारेल. See, but I want you to get this clear that you should never forget. तुम्ही कधी विसरता कामा नये. I think Shalom is the best person. कारण शालोम त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात करणार आहे. शालोम प्लीज ये बाळा. आता काय टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स मध्ये. आता शालोमसाठी आपण सगळे प्रार्थना करणारच आहोत नंतर. पण
तो त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात करणार आहे. तर मला वाटतं शालोमसाठी, शालोमच्या माध्यमातून एक्झाम्पल आपण पाहूया. मी शालोमला म्हटलं की शालोम, मला प्लीज जरा हेल्प करशील का बाळा? दादा, मला प्लीज जरा ही डायरी थोडं पकडण्यामध्ये मदत करशील का? मला ही डायरी पकडण्यासाठी मदत करशील का? काय म्हणशील शालोम? हो पकडे. हा, थँक्यू शालोम बेटा, थँक्यू. अरे शालोम बेटा, जरा हे पण पकडे रे थोडस. हा, तर नाही म्हणाल का तो? ओके. अरे थँक्यू शालोम सो मच. थोडस जरा हे पण पकडायचं होतं रे. हा, पकडणार. गॉड ब्लेस यू ब्रदर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच शालोम. किती चांगला दादा आहेस रे, थँक्यू सो मच. थोडं जरा जमलं तर जरा हे पण पकड ना यार, प्लीज. थोडं प्लीज 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 रे, थोडंसं इथपर्यंत जायचंय, जरा थोडंसं पकडण्याचं मदत कर ना. हा, अरे प्लीज ऍडजस्ट कर रे थोडंसं. हा, थोडंसं ऍडजस्ट कर. हा, समजतंय? अजून काहीतरी बघतो, थांबा. शालोम, थोडंसं हे पण पकडायला मदत कर रे बाळा. हा, अजून काहीतरी देऊ पालसाहेब प्लीज. शालोम, जरा हे पण पकडायला मदत कर रे बाळा जरा. आता जर मी शालोमला म्हटलं की शालोम, जरा मला हे पण पकडायला मदत कर रे जरा. शालोम प्लीज, जरा प्लीज प्लीज इथपर्यंत जायचं. शालोम प्लीज जरा पकडायला मदत कर ना. हा, आपली परिस्थिती अशीच होते. आपण सर्व काही गोष्टी एवढ्या घेऊन बसलोय. प्रभू म्हणतोय, अरे लेकरा, मला तुला मोठा आशीर्वाद द्यायचा आहे. हालेलुया. शालोमला आता मला मोठा देवाचं वचन दे. शालोम बेटा, मी देवाचं वचन घेऊन आलोय तुझ्यासाठी. शालोमला घ्यायचं असेल तर काय करायला लागेल? काय करायला लागेल? सगळं त्याच्या हातातलं काय करायला लागेल? सर्व जे काही त्याच्याकडे आहे ते त्याला टाकून द्यायला लागेल. आणि मग देवाचं वचन, बाळा मी तुझ्यासाठी देवाचं वचन घेऊन आलेलो आहे. याला तुझ्या जीवनाशी ठेव, याचं वचन तुझ्या हृदयाशी ठेव. तू कधी फेल होणार नाही लाईफ मध्ये. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, अनेक अशा गोष्टी आपल्या हृदयामध्ये घेऊन चाललोय आपण. अनेक अशा गोष्टी आपल्या हृदयामध्ये घेऊन चाललोय. हो, त्यांनी माझ्यासोबत असं केलं, हिने माझ्यासोबत असं केलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये वाईट प्रसंग असं झालेला आहे. प्रभू म्हणतो सोडून देते, कारण की मी तुला नवीन वचन देत आहे. नवीन सुरुवात मी करत आहे. हालेलुया. आपल्या शालोम दादासाठी एक जोरदार टाळी वाजूया. गॉड ब्लेस यू बेटा. God is ready to do something new for you, my dear children of God. प्रभू तुमच्यासाठी काहीतरी नवीन करू इच्छित आहे. तुम्ही ते सोडायला तयार आहात का? तुम्ही ते सोडायला तयार आहात का? प्रॉब्लेम काय माहितीये का? आपण काय करतो, मुझे ये भी चाहिए, मुझे वो भी चाहिए. मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला जग पण पाहिजे, मला प्रभू पण पाहिजे. जगाला जर तुम्ही एंट्री दिली ना थोडीशी, तो एवढी जागा घेऊन टाकणार, तो देवाला बाहेर ढकलून टाकणार. तुमची इच्छा असली तरी तुम्ही देवाला जवळ घेऊ शकणार नाही. समजतंय? आणि म्हणून जगालाच तुम्ही गेट आउट करा. त्या ज्या जुन्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्याने तुमच्या हृदयावरती प्रहार केलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचं हृदय तुटलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमचं मन खिन्न झालेलं आहे, त्याला तुम्ही काढून टाका. कारण की प्रभू एक नवीन सुरुवात करत आहे. मी एक गोष्ट नेहमी सांगतो माझ्या चर्चमध्ये, गिव्ह द रेस्ट टू रिसीव्ह द बेस्ट. अनलेस यू गिव्ह द रेस्ट यू विल नॉट गेट द बेस्ट. जे काय ते सोडून टाक, म्हणजे बेस्ट तुला भेटेल. हालेलुया. 5 मिनिटच आहे फक्त. आय वांट टू क्लोज दिस नाव. अनेक 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या मला. देवाच्या लेकरांनो, 61 अध्याय 1-2-3 1-2 वचन पाहिले, वाचूया पटकन रेफरन्ससाठी. प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे, कारण दिना सुवार्थ सांगायला यहोवाने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयाच्या लोकास पट्टी बांधायला, पाडाव केलेल्या सुटका
व बंदिवानास मोकळी गाजून सांगायला, यहोवाच्या प्रसन्नतेची वर्ष, आमच्या देवाच्या प्रतिकाराचा दिवस गाजून सांगायला, सर्व शोक करणाऱ्यास सांत्वन करायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांनी न्यायपणाची झाडे यहोवाचे लावणे असे म्हणतील. आमेन. देवाच्या लेकरांनो, पहिले 2 वचन ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. थोडंसं फक्त 3ऱ्या वचनाची हे घेऊन मी समाप्त करत आहे. लक्षात राहू द्या प्रभूच्या लेकरांनो, नवीन काही राहिलेलं नाही आहे. लोकांना नवीन वर्ष सेलिब्रेट करायचं, त्यांना करू द्यात. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी जन्मलेलो नाहीये. सी, देर इज नो प्रॉब्लेम इन सेइंग हॅपी न्यू इयर. मला समजून घ्या, काय नवीन वर्ष सुखाचं जाऊ याच्या बोलण्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांच्यासारखं नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हालेलुया. जर आपल्याला नवीन वर्ष बोलायचं, आपण काय बोललं पाहिजे? नवीन वर्ष सुखाचं जाओ, प्रभू तुझ्या सोबत असो. हॅपी न्यू इयर अँड गॉड बी विथ यू. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, नवीन असं काही राहिलेलं नाहीये. जे नवीन वर्ष ते सेलिब्रेट करताय, तेवढी पृथ्वी जुनी होत राहिली. अजून पृथ्वी जुनी होत राहिलेली आहे. रादर बायबल सांगतो रोमकराच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायामध्ये पृथ्वी म्हणते की मी एवढी जुनी झालेली आहे, मी एवढा बोज घेऊन एवढी दबून गेलेली आहे, मी कणत आहे. मी कणत आहे की कधी देवाचे लेकर एकदा स्थानापन्न होतील, कधी देवाचे लेकर त्या स्थिरतेमध्ये उभे राहतील की मला नवीन रूप भेटेल. पृथ्वी जुनी होत राहिलेली आहे, पृथ्वी जुनी होऊन गेलेली आहे. नवीन तिच्यामध्ये काही राहिलेलंच नाहीये. म्हणून ती कणत आहे. हा बोज घेऊन, पापाचा बोज घेऊन ती कणत आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, काळाची पूर्णता झालेली आहे. हे जे वचन आज आपण वाचलेलं आहे, 61 अध्याय 1, 2, 3 वचन, एका शब्दात दिवशी प्रभूने हेच वचन त्या शब्दातवारी त्या सभास्थानामध्ये वाचलेलं होतं. आणि तो म्हटला आज हे वचन पूर्ण झालेलं आहे. लूक शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये त्याने 3 वचन वाचले आणि तो म्हटला आज हे वचन पूर्ण झालेलं आहे. लोकांनी त्याला मारायला दगड उचलले, कारण की त्यांना कळेनाच की काळाची पूर्णता झालेली आहे. तशाच रीतीने आज लोकांना कळत नाहीये काळाची पूर्णता झालेली आहे. पृथ्वी आज जुनी होऊन खणत आहे. ती नवीन गोष्टीला नवीन तिच्यामध्ये काही राहिलेलं नाहीये. काळाची पूर्णता झालेली आहे. आणि आज लवकर देवाच्या लेकरांनो कधी रॅप्चर होईल आपल्याला सांगता येत नाही. आज तुम्ही आणि मी त्याच्यासाठी आज तयार असलो पाहिजे. हालेलुया. या गोष्टीकडे आज लक्ष द्या, गांभीर्याने घ्या देवाच्या लेकरांनो. कारण की काळाची पूर्णता झालेली आहे. इट इज ऑल ओव्हर. सगळं समाप्त होत आहे. कशासाठी समाप्त होत आहे? जेव्हा समाप्ती होते त्यावेळेस काय होतं? जेव्हा समाप्ती होते त्यावेळेस काय होतं? एक नवीन सुरुवात होण्यासाठी हे समाप्त होत आहे. त्या नवीन सुरुवातीसाठी तुम्ही तयार आहात का? त्या नवीन सियोनामध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्या नवीन यरुशलेमेमध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्या नवीन आकाशामध्ये जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आज जर देवाच्या लेकरांनो असं होऊ नये, पण आज आपल्यामध्ये जर कोणी मागे असेल तर त्याने आजच पश्चाताप करावा, आजच प्रार्थना करावी. प्रभू आज देखील आपल्याला चान्स देत आहे. आज संदेश प्रभू आपल्याला यासाठी देत आहे की तो म्हणत आहे की मी तुझी तयारी नवीन गोष्टीसाठी करत आहे. जुन्या गोष्टीमध्ये अडकून बसू नको. हालेलुया. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला खंबीरता, सामर्थ्य आणि प्रेरणा देवो, त्याच्यामध्ये चालण्यासाठी, त्याच्यामध्ये वाढण्यासाठी, त्याचं वचन घेऊन जगण्यासाठी, त्याचे साक्षीदार म्हणून राहण्यासाठी. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू जीसस.
खूप छान संदेश सांगितलं आपल्याला नवीन जीवनासाठी. ऑलरेडी नवीन वर्षात आम्ही प्रवेश केला आहे, पण माहिती नाही आम्ही कशा प्रकारे आहोत. त्या तयारीत आहोत का आपण नवीन एरुशलेम जाण्यासाठी, शियोनात जाण्यासाठी? हालेलुया. खूप सुंदर गोष्ट. आम्हाला करेक्शन करणं गरजेचं आहे. हर एक संदेश आमच्या सुधारणुकीसाठी आहे. हर एक वचन आमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. गांभीर्याने त्याला घ्याल तर जरूर तुम्ही आपल्या जीवनामध्ये परिवर्तित व्हाल. परिवर्तन हा खूप मोठा भाग आहे. प्रभूनं म्हटलं मी तुम्हाला नवीन हृदय देईल. प्रभूनं म्हटलं मी तुमच्यामध्ये नवा आत्मा घालीन. हालेलुया. एस्केल 36:26 वाचा. आणि मी तुम्हाला नवे हृदय देईल नवे हृदय देईल, व नवा आत्मा तुमच्यामध्ये नवा आत्मा तुमच्यामध्ये घालील. आणि मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमचं पाषाणाचं हृदय तुमच्या देहातून दूर करून तुम्हाला मांसाचे हृदय देईल. आणि मी आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन. प्रभू म्हणतो मी आपला आत्मा तुमच्या आत, मी तुम्हाला नवे हृदय देईल. प्रभू द्यायला तयार आहे. माझ्याकडे बघाल का? प्रभू द्यायला, आम्ही घ्यायला, तिथेच आमचं अडकळण आहे. आम्ही घ्यायला तयार होत नाही. प्रभूची इच्छा, नवा आत्मा, नवीन हृदय, नवीन जीवन, देवाचं राज्य प्रभू आम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही त्याला मिळवायला, घ्यायला झटणं गरजेचं आहे. तुमचा प्रयास पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे. हालेलुया. प्रॉमिस परमेश्वर करतो, पण प्रॉमिस करण्याच्या कमांडमेंट्स असते प्रभूची. त्याची कमांड, त्याच्या आज्ञा पालन करा, त्याच्या पुढचा आशीर्वाद तो जरूर तो तुम्हाला देणार. कंडिशनमध्ये आहे. प्रभूनं कंडिशन ठेवतो आणि आम्हाला ही कंडिशन आहे की नवीन जीवनाची सुरुवात आम्हाला करायची इच्छा असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. विसरून जाऊ नका. येणाऱ्या दिवसात आम्हाला याची गरज आहे की आमच्यात परिवर्तन व्हावं. कठीण दिवस आहेत, वाईट प्रसंग आहेत, जग वाईटातून जात आहे, परंतु देवावर भाव ठेवणारा बायबल सांगतो त्याला अग्नी आणि पाणी नाश करू शकणार नाही. त्याच्यातूनही प्रभू त्याला पार घेऊन जाईल. त्या विश्वासात तुम्हाला वाढणं गरजेचं आहे. एकंदरीत सर्व गोष्टी आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमची आत्मिक उन्नती व्हावी, तुम्ही देवाच्या राज्याचे योग्य बनावं आणि देवाच्या सानिध्यात देवानं दिलेले सर्व आशीर्वादाचे भाग तुम्ही प्रत्येकानं मिळवावे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपण उभे राहूया.